नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागाला आलेले प्रश्न बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, ममता सागर या कवयित्री कोणत्या भाषेशी संबंधित आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कन्नड। ममता सागर या कवयित्री कन्नड भाषेशी संबंधित आहे। सेकंड क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय कोणते? तर बघा, याचा आन्सर आहे अलाहाबाद। भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय अलाहाबाद उच्च न्यायालय आहे। क्वेश्चन नंबर थर्ड आहे, भारतात मेगा फूड पार्क किती आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 24। भारतात एकूण 24 मेगा फूड पार्क आहेत। पुढे गेला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयटी ऍक्ट 2005 नुसार तातडीची माहिती किती वेळात देणे आवश्यक आहे? तर बघा, आयटी ऍक्ट 2005 नुसार तातडीची माहिती ही 48 तासात देणे आवश्यक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण आहे? तर बघा, याचा आन्सर आहे आनंदीबाई जोशी। विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC चे CEO कोण आहेत? तर सांगा। तर याचा आन्सर आहे विपिन शर्मा। MIDC चे CEO आहेत विपिन शर्मा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना कधी सुरू झाली? तर याचा आन्सर आहे 15 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान सूर्य मोफत वीज योजना ही 15 फेब्रुवारी 2024 ला सुरू झाली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमांतर्गत होते? तर बघा, राष्ट्रपती पदाची तरतूद ही कलम 52 नुसार होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, फतेपूर सिक्री येथे स्थित असलेला बुलंद दरवाजा कोणी बांधला आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, फतेपूर सिक्री येथे स्थित असलेला बुलंद दरवाजा हा अकबर याने बांधला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, संतोष ट्रॉफी ही फुटबॉल खेळाशी संबंधित आहे। संतोष ट्रॉफी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूकंपाची तीव्रता कोणत्या उपकरणाने मोजतात? तर बघा विद्यार्थ्यांनो, भूकंपाची तीव्रता ही रिक्टर स्केल याने मोजतात। कोणत्या? रिक्टर स्केल याने भूकंपाची तीव्रता मोजल्या जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर बघा, याचा आन्सर आहे 5वा। जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 नुसार भारताचा 5वा क्रमांक लागतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सारिका व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा, याचा आन्सर आहे सारिका व्याघ्र प्रकल्प हा राजस्थान राज्यात आहे। कोणत्या राज्यात आहे? राजस्थान। नेक्स्ट क्वेश्चन आहे, संतूर वाद्याशी संबंधित कोण आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, संतूर वाद्याशी संबंधित हे पंडित शिव कुमार शर्मा आहेत। संतूर शिव, लक्षात ठेवा, संतूर शिव। नेक्स्ट क्वेश्चन आहे, EMI म्हणजे काय? तर बघा, याचा आन्सर आहे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट। EMI चा फुल फॉर्म काय? इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्यापेक्षा हलका पदार्थ कोणता आहे? तर बघा, पाण्यापेक्षा हलका पदार्थ हा लोह आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कातकरी जमातीचे देव कोणते? तर कातकरी जमातीचे देव हे हिरवा। कातकरी जमातीचे देव कोण आहे? हिरवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यसभा सदस्य कार्यकाळ किती असतो? तर बघा, राज्यसभेचा सदस्य कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो। कितीचा असतो? 6 वर्षाचा। आणि दर बरोबर आहे। 29 विषय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये दिले आहेत? तर बघा, याचा आन्सर आहे 11वी अनुसूची। 29 विषय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये दिले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कर्नाटक राज्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागू आहेत? तर बघा, कर्नाटक राज्याला हे नांदेड जिल्ह्याच्या सीमा लागून आहे। कर्नाटक राज्याला खालीलपैकी
नांदेड जिल्ह्याची सीमा लागून आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे या कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर याचा आन्सर आहे कामगार संघटना चळवळ. महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे ह्या कामगार संघटना चळवळीशी संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च दर्जाचे लोह पोलाद निर्मितीमध्ये कोणता धातू वापरला जातो? तर याचा आन्सर आहे मॅग्नीज. उच्च दर्जाचे लोह म्हणजे पोलाद निर्मितीमध्ये मॅग्नीज धातू वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरन्यायाधीशाचे वेतन व भत्ते कुठून दिले जातात? तर याचा आन्सर आहे एकत्रित निधीमधून. सरन्यायाधीशांचे वेतन व भत्ते एकत्रित निधीमधून दिले जातात. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 73वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राजशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे? सदिश राशी म्हणजे काय? जिला परिमाण आणि दिशा असते, जिला परिमाण आणि दिशा दोन्ही असते तिला सदिश म्हणतात. आणि परिमाण आणि दिशा कशाला असते? वेगला. तर वेग म्हणून वेग काय झालं? सदिश राशी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंद्र युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये झाला? तर बघा विद्यार्थ्यांनी याचा आन्सर आहे भारत आणि रशिया. इंद्र युद्ध सराव हा भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रावरील वजन पृथ्वीच्या वजनाच्या किती आहे? तर बघा चंद्रावरील वजन पृथ्वीच्या वजनाच्या 1/6 आहे. चंद्रावरील वजन पृथ्वीच्या वजनाच्या 1/6 आहे. पहिली डबल डेकर बस कधी सुरू झाली? तर बघा विद्यार्थ्यांनो, पहिली डबल डेकर बस ही 1937 ला सुरू झाली. कधी सुरू झाली पहिली डबल डेकर बस? तर पहिली डबल डेकर बस ही 1937 ला सुरू झाली. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथे संपले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.